टोळधाड आणि त्याचं नियंत्रण. मी प्राध्यापक हेमंत कुमार तुकाराम डुमरे, MSc कृषी कीटकशास्त्र. सगळ्यांना माहिती की टोळ हा एक कीटक आहे आणि हा कीटक किती मोठे, किती प्रकारामध्ये कीटक आहे, खूप प्रकारात कीटक आहे. त्याचंही आपण थोडक्यात इथे मार्गदर्शन घेऊ. पण एखादा कीटक जर म्हटलं तर त्याचे 3 त्याच्या शरीराचे पार्ट होतात. ओके, एक असतं हेड म्हणजे डोकं. ओके, दुसरं थोरॅक्स आणि तिसरं ॲब्डॉमेन. हे बघा, हे 3 पार्ट त्याच्या मूलभूत 3 पार्ट आहेत त्याचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्याचा आपला हा लॉकडाऊनचा काळ चाललेला आहे. वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना, मग ते उद्योगधंद्याचं क्षेत्र असो की शेतीचं क्षेत्र असो, वेगवेगळ्या समस्या सर्वांनाच सतावत आहेत. आणि शेतकऱ्यांना तर समस्या ग्रासलेल्या आहेत आणि शेतकरी त्यात होरपळून निघत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. कुणाला शेतीमाल विकण्याच्या समस्या आहेत, कुणाला शेतीमाल पिकवण्याच्या समस्या आहेत, तर कुणाला शेतमजूर मिळण्याच्या समस्या आहेत. अशा विविध समस्यांनी शेतकरी वर्ग आता ग्रासलेला आहे. तर मित्रांनो, आपण ह्या समस्यांमध्येच अजून एक समस्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती आलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण काही जिल्ह्यांमध्ये त्या समस्येने त्याचं पाय पसरायला सुरुवात केलेली आहे असं आपण म्हणूया. कोणत्या समस्या आहेत आता? ही समस्याच कोणती आहे मुळात, याच्यावरतीच आपण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. आणि ते मार्गदर्शन मी तुम्हाला पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या नुसारच करणार आहे, म्हणजे तुम्हाला ते जास्त सोपं जाईल समजायला. आणि त्याच्यामधून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. कोणतीही समस्या आज मी तिला 3 दिवस झाले, तुम्ही TV लावा, रेडिओ लावा, कुठलंही वर्तमानपत्र पहा, फेसबुकचं माध्यम पहा किंवा अजून कोणती तरी माध्यम पहा, सगळ्यामध्ये समस्यांचं चित्र आहे. शेतकऱ्यांना समस्या जाणवते आहे, भासते आहे. तर ती आहे टोळधाडची. टोळधाड आलेली आहे. सर्व चॅनलवाले त्यांच्या बातम्यांमध्ये सांगत आहेत, वेगवेगळी चित्र दाखवत आहेत, वेगवेगळी व्हिडिओ दाखवत आहेत. तर हे टोळधाड म्हणजे काय, हे टोळ म्हणजे काय, या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. टोळ म्हणजे काय आणि ह्या टोळधाड आलेली तर आहेच, त्याचं नियंत्रण योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे आपण कसं करायचं, या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज अतिशय बहुमोल अशी माहिती देणार. मित्रांनो, माझं मूळ गाव ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आमच्याच तालुक्यामध्ये पिंपळवंडी गाव आहे आणि पिंपळवंडी गावचा माझा एक 6व्या सेमिस्टरमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. त्याचा मला फोन आला कधी 2 दिवसापूर्वी सकाळी. तो सकाळी शेतामध्ये मिरच्या तोडायला गेला होता आणि मिरच्या तोडता एका मिरच्याच्या झाडावर त्याला एक नागतोडा दिसला. त्याने मला तो फोन करून सांगितलं, सर इथे एक नागतोडा दिसतोय, आणि त्याचा फोटो त्याने पाठवला. तर नागतोडा हा मिरचीच्या फांदीवरती बसला होता आणि मी त्याला लगेच सांगितलं की ही टोळधाडीची शक्यता नाकारता येत नाही, कारण टोळच होता तो. तर जर तो मोठ्या प्रमाणात आला तर त्याच्यापासून खूप त्रास आपल्याला होऊ शकतो. आणि म्हणून मी त्याला लगेचच काही सूचना केल्या की संपूर्ण शेत पहा,
तुझ्या गावामध्ये इतर शेतकऱ्यांना पण ही सूचना दे की इथे एक टोळ सापडलेला आहे आणि तो टोळ अजून काही शेतांमध्ये सापडतो आहे का हे पण चेक करायला. त्याने संध्याकाळी मला त्याचा फोन आला की आता काही सर असं तर काही सापडत नाही कुठे. पण जे काही अधिकारी वर्ग माझ्या ओळखीचे आहेत किंवा मित्रवर्य आहेत त्यांनी मला सांगितलं की मात्र हे टोळधाडीचं संकट महाराष्ट्राच्या अगदी उंबरठ्यावर नाही आपल्या घरात आलेलं आहे. कारण विदर्भ असेल, खानदेश असेल किंवा मराठवाड्याचा काही प्रदेश असेल, ह्या भागामध्ये ह्या टोळधाडीचं मोठ्या प्रमाणामध्ये चित्र झालेलं आहे, आलेलं आहे ते. तर हे टोळधाड म्हणजे काय आणि ह्या टोळधाडीच्यापासून आपलं पिकांचं संरक्षण आपण कसं करावं या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनने मार्गदर्शन करतो आहे. मला खात्री आहे की तुमचं हे जे माझं प्रेझेंटेशन 1 तासाचं संपल्यानंतर तुम्हाला खूप काही पदरात पडलेलं असेल याची मी तुम्हाला ग्वाही आत्ताच देतो. खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी इथं आज शेअर करणार आहे खास. त्या सगळ्या अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगल्या गोष्टी आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी ह्या आवर्जून ऐकाव्यात अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ओके, टोळधाड आणि त्याचं नियंत्रण. मी प्राध्यापक हेमंत कुमार तुकाराम डुंबरे, MSc कृषी कीटकशास्त्र. राहणार माझा मूळचा पत्ता, मी गावचा पत्ताच आज इथे टाकलेला आहे खास. मोबाईल नंबर माझा इथे आहे, माझा ईमेल ID पण आहे. तर ह्या टोळधाडीचं म्हणजे नेमकी कसं आहे आणि काय डिटेल्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज आपण पाहूया. सगळ्यांना माहिती की टोळ हा एक कीटक आहे आणि हा कीटक किती प्रकारामध्ये कीटक आहे. खूप प्रकारात कीटक आहे, त्याचंही आपण थोडक्यात इथे मार्गदर्शन घेऊ. पण एखादा कीटक जर म्हटलं तर त्याचे 3 त्याच्या शरीराचे पार्ट होतात. ओके, एक असतं हेड म्हणजे डोकं. ओके, दुसरं थोरॅक्स आणि तिसरं ॲब्डॉमेन. हे बघा, हे 3 पार्ट त्याच्या मूलभूत 3 पार्ट आहेत त्याचे. कीटकांच्या एकूण 30 ऑर्डर्समध्ये त्यांना वर्गीकरण केलेलं आहे. ओके, हे मी का सांगतोय कारण कीटक म्हणजे काय हे पहिल्यांदा कळलं पाहिजे शेतकऱ्यांना. बरेच लोक कीटक आणि इतर सगळ्या ज्या रोग आणि इतर गोष्टी ज्या आहेत ज्या पिकांना त्रास देतात त्याच्यामध्ये गल्लत करतात. म्हणून थोडक्यात माहिती मी देतोय तुम्हाला. कीटक म्हणजे काय तर कीटकांच्या सर्व प्रजाती म्हणजे जेवढे काही कीटक आहेत हे एकूण 30 ऑर्डर्समध्ये विभागलेले आहेत. ओके, कीटक हा एक संधिपात प्राणी आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याची शरीर रचना जी किंवा शरीर असतं ते कायटिन ह्या बाह्य आवरणाने तयार झालेलं असतं आणि त्याचे एकूण 3 भाग असतात त्याच्या याला. एक असतं डोकं, दुसरं असतं वक्ष म्हणजे थोरॅक्स आणि तिसरं असतं पोट. आता वक्ष म्हणजे थोरॅक्सला 3 पायाच्या जोड्या असतात. ओके, त्याचे जे डोळे असते हे आपल्यासारखे साधे डोळे नसतात, त्यांना असतात कंपाऊंड आईज म्हणजे डोळे बहुभिंगी असतात आणि त्यांच्या डोक्यावर 2 शृंगिका म्हणजे अँटिना असतात. असं जे काही कोणताही प्राणी तुम्हाला दिसेल त्याला आपण कीटक असं संबोधतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की हे कीटक जे आलेत ना हे आपल्या मानवाच्या खूप वर्ष आधी ह्या पृथ्वीवरती जन्माला आले. ओके, आणि म्हणून त्यांना आपण म्हणू शकतो की हे आपले थोरले भाऊ आहेत. काय आहेत? आपले थोरले भाऊ आहेत. मानवाचे थोरले भाऊ कोणते तर कीटक आहेत. ओके, तसं साधारण हे कीटकाचं बद्दल झालं माहिती आहे. युनायटेड नेशनने सांगितलं होतं साधारण डिसेंबरच्या आसपास काहीतरी की टोळधाड भारतात येऊन थडकू शकते. त्याला एक कारणं आहेत. कारण जेव्हा हा टोळ म्हणजे लोकस्ट ज्याला म्हटलं जातं ह्या लोकसचं ऑर्गनायझेशन आहे एक जागतिक स्तरावरचं आणि त्यांनी वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून असं सांगितलं होतं की ही सर्वात मोठी टोळधाड आहे आणि ती येणार आहे. मुळातच आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपली कोरोनाने अर्थव्यवस्था एकदम मोडकळीस आलेली आहे. आपण दुष्काळाच्या छायेमध्ये वावरत आहोत.
तर आणि ही टोळधाड हा एक अजून प्रश्न तयार झालेला आहे. ओके, म्हणजे याची एक अजून अर्थव्यवस्थेला खीळ बसते की काय अशी शक्यता नाकारता येऊ शकत नाही. ओके, जगामध्ये टोळधाडीचा धोका कायमच आहे आणि हे अनेक दशकांपासून संकट वेगवेगळ्या देशांमध्ये येत असतं आणि तो एक मोठी चिंताजनक बाब आहे. वाळवंटीय टोळ म्हणजे जिथं वाळवंटामध्ये जे टोळ असतात ते एक चिंताजनक कीड आहे आणि जगाची लोकसंख्या, आपल्या अन्न सुरक्षा म्हणजे लोकसंख्येला लागणारं अन्न याची सुरक्षा धोक्यात येऊ शकते असं FAOने जानेवारीत डेझर्ट लोकस्ट अपील केलं होतं, प्रसारित केलं होतं. आणि त्याचे जे प्रमुख होते ते केत क्रेसमेन आहेत. ते वरिष्ठ टोळधाड अंदाज अधिकारी म्हणून त्यांना संबोधलं जातं. ते FAOचे आहेत. त्यांनी असं म्हटलं की ही टोळधाड येणार होती, त्याप्रमाणे ती आलेली आहे. आता ही टोळधाडीचा प्रवास कसा होतो बघा. साधारणपणे हे जगाच्या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. जगाच्या नकाशामध्ये हे दाखवले की 1 ते 20 मेच्या दरम्यान हे टोळधाडीचा प्रवास कसा झाला. साधारणपणे आफ्रिकन देशांमध्ये जे पूर्व आफ्रिकेतले काही देश आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या टोळधाडीचा उगम झाला आणि ती टोळधाड एकदम खूप गतीने म्हणजे 120 किलोमीटर प्रति दिवस ते 150 किलोमीटर प्रति दिवस एवढ्या वेगाने ती वेगवेगळ्या देशांमधून मार्गक्रमण करत पाकिस्तानपर्यंत पोहोचली आणि ती नंतर भारतामध्ये राजस्थानमध्ये आली, नंतर पंजाबमध्ये असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, गुजरात नाही पण मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशामधून आता महाराष्ट्रात. तर असा हा त्यांचा सगळा प्रवास असतो आणि ही टोळधाड आफ्रिकेमध्ये उगम पावलेली आहे. टोळचा हा प्रवास असा झालेला. आफ्रिकन देशांमध्ये टोळधाडीचं आक्रमण वाढण्याची शक्यता आहे हे आधीच FAOने म्हटलेलं होतं. सध्याच्या चिंताजनक परिस्थितीत पूर्व आफ्रिका प्रदेशात नुकसानीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवलं आता बघा, इथं हे जे रेड देश दिसत आहेत इथं ही पातळी ऑलरेडी ओलांडली आहे. म्हणजे त्याचं केनिया असेल, सोमालिया असेल, इथिओपिया असेल, ओके, ही सगळी जे देश आहे ते इथे सगळ्या, युगांडा असेल, काही पार्ट असेल तो, हे सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोळधाडीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. आणि अन्न संकटाच्या जागतिक अहवालात पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशात अन्न टंचाईची भीषणता दर्शवण्यात आली. हे सगळं डिसेंबरमध्येच FAOने प्रसिद्ध केलेलं बुकलेट आहे, त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2020च्या मध्यानंतर म्हणजे आता साधारण मध्य म्हणजे जून एंडच्या नंतर काय होईल, 2.5 कोटी लोकसंख्येला तीव्र स्वरूपाची अन्न सुरक्षा जाणवेल. ओके, येमेन ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त याची शक्यता आहे असं म्हटलं जातं. त्याच्यात म्हटलं आहे की येमेनमध्ये 1.7 कोटी लोकसंख्येला तीव्र अशी अन्न टंचाई भासण्याची शक्यता ह्या FAOच्या अहवालात म्हटलेली आहे. मित्रांनो, FAOचा अहवाल हा मी त्याचा आज दिवसभर अभ्यास केला, त्याच्यात लक्षात आलेला आहे सगळ्या गोष्टी. आता हा टोळ म्हणजे नक्की काय हो? टोळ म्हणजे एक प्रकारचा ज्याला आपण म्हणू नागतोडा. ओके, नागतोडा सगळ्यांनीच बघितलेला आहे. नागतोडे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे आपण बघतो. हा एक नागतोडा आहे, लोकस्ट त्याला म्हटलं, टोळला लोकस्ट म्हटलं जातं. ग्रासहॉपर फॅमिलीमधला ऑर्डर आर्थोप्टेरा, जे BSc ॲग्री झाले, एंटोमॉलॉजी शिकलेत त्यांना माहिती आहे की ऑर्डर आर्थोप्टेरामध्ये हे मोडतात. आणि यांच्या पायाच्या शेवटची जी जोडी असते त्याच्यातला फिमर हा जम्पिंग टाईपचासाठी खास त्याला देवाने त्याला सुधारणा केलेली आहे. म्हणजे तो जम्प करू शकतो, एकटून तिकडे तो उडू शकतो. ओके, आणि त्याचं असं म्हणणं आहे FAOचं की हा जगातला सर्वात जुना स्थलांतर करणारा विध्वंसक कीटक आहे. पेस्ट त्याला म्हटलं जातं, विध्वंसक कीटक आहे. ओके, तर असं हा टोळ आहे. लोकस्ट फॅमिलीमधला आर्थोप्टेरा त्याची ऑर्डर, ॲक्रिडिडी त्याची फॅमिली, ग्रासहॉपर फॅमिलीमधला आहे. ओके, नागतोड्याच्या स्वरूपात मी सांगितलंच की त्याच्या शेवटच्या पायाची जोडी जी आहे हे त्यातलं फिमर जे आहे ते मोठ्यापैकी म्हणजे त्याचं
त्याला हे झालं असतं, ते मॉडिफाईड झालेलं असतं. ओके, तर असा हा टोळ म्हणजे हा कीटक आहे. लोकस्ट म्हणजे काय, टोळ म्हणजे काय आहेत, तर टोळ म्हणजे सॉलिटरी ॲडल्ट आहे. ओके, सॉलिटरी आणि ग्रिगॅरियस. सॉलिटरी म्हणजे एकटा दुकटा आणि ग्रिगॅरियस म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा स्वार्म तयार होतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये थवा तयार होतो. ओके, तर साधारणपणे हे असे आहेत, ज्याला लोकस्ट टोळ असं म्हटलं जातं आपण. ओके, टोळधाड म्हणजे काय, नेहमी एकटे राहणारे निरुपद्रवी असणारे हे कीटक काही पर्यावरणीय घटनांच्या प्रभावाने 20 पट गतीने प्रजनन करू लागतात. म्हणजे जर त्यांचं प्रजनन वाढलं 20 पट गतीने तर पर्यायाने काय होईल, तर त्याचा टोळ म्हणजे ग्रासहॉपर, ज्याला आपण नाकतोडा म्हणतो, नाकतोड्याचा तयार काय होईल, टोळ तयार होईल. 20 पटीनं ज्याचं प्रजनन वाढतं. आता यामध्ये कुठली कुठली कारणं आहेत, तर उशिरा आलेला मान्सून आहे, सतत होणारी वादळे आहेत. अशा प्रकारे कमी कालावधीमध्ये अचानक वाढलेल्या संख्येमुळे याचं रूपांतर कळपात होतं आणि मग ते स्वार्म तयार होतो, म्हणजे कळप असा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला सुरुवात होते. आता हा कळप मग एकसंध होऊन प्रवास करू लागतो, एकाच ठिकाणी प्रवास करायला सुरुवात होते आणि ते त्यांच्या वाटेत जी काही पिकं येतील, जे वनस्पती येतील, जे मिळेल ते खाणून टाकू लागतात, काही ठेवत नाहीत. मग मला या संदर्भामध्ये माझी आजी सांगते, तिला कधी फार पूर्वीचा एक टोळधाडीचा प्रसंग आठवतो आहे. आता त्या माझी आजी म्हणजे आईची आई 102 वर्षाची आहे. ती मला एकदा सांगत होती की बाळा 1950च्या आधी कधीतरी तिला ते आठवते की टोळधाड आलेली होती. मग त्यावेळेस तिला ते आठवत होतं की सगळीच्या सगळी झाडं वगैरे खाऊन टाकल्याचं ती मला सांगते. तर जे काही मिळेल ते खाऊन टाकायची व्यवस्था जेव्हा असेल त्यावेळेस त्याला ग्रिगरायझेशन किंवा ग्रिगारियस फेज असं म्हटलं जातं. दोन प्रकारचे, एक सॉलिटरी फेज आणि एक ग्रिगॅरियस फेज. सॉलिटरी फेज म्हणजे एकटे दुकटे राहणारे आणि ग्रिगॅरियस फेज म्हणजे कळप होऊन राहणारे. ओके, अशा स्वरूपाचं त्याला ग्रिगॅरियस फेज असं म्हटलं जातं. ओके, आता ह्या टोळचे नर आणि मादी कशी असतात बघू आपण थोडक्यात. नर जे असतात हे लहान असून उदराच्या शेवटचा भाग गोल व वरच्या बाजूला वळलेला असतो बरं का, नर हा मेल जर असेल तो. तर मादी मात्र मोठी असून तिच्या उदराच्या शेवटच्या भागाकडून टोकदार असं ओव्हिपॉजिटर, ज्याला मराठीत अंड निक्षेपक असं म्हटलं जातं, ओव्हिपॉजिटर असतं. ओव्हिपॉजिटर हा तिच्या शेवटच्या काही भागामध्ये जो एक पार्ट आहे त्याला ओव्हिपॉजिटर म्हटलं जातं आणि त्याला 4 टोकदार अवयव असतात आणि ते अवयवामुळे ती मातीमध्ये खोलगट भाग करायला ते कामाला येतात आणि अंडी घातली जातात त्याच्यामार्फत, ओव्हिपॉजिटरमार्फत. आता इथे पाहूया शकतो आपण की इथे जर तुम्ही बघितलं तर बघा तुम्ही, हे शेवटचा भाग जो दिसतोय तुम्हाला, हा काय दिसतोय, त्या जमिनीमध्ये गेलेला दिसतोय तुम्हाला. इथं सुद्धा दिसतोय पहा, शेवट तो खालचा ॲबडॉमिन पार्ट आहे हा त्याच्यात मातीमध्ये गेला आहे आणि तो मातीमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी टाकली जातात. तर ही अंडी किती म्हणजे खोलवर असतात आणि किती असतात, ही साधारण ओलसर मातीमध्येच घातली जातात. एकदम ड्राय माती असेल तर ही अंडी घातली जात नाहीत, परंतु जर ओलसर माती असेल तर 7.5 ते 15 सेंटीमीटर भोग पाडतात जमिनीमध्ये ते आणि 3 ते 6 महिन्यांच्या काळामध्ये 300 पासून 500 अंडी ही एक मादी घालते. ओके, अंडी एकमेकांना चिकट स्रावाने जोडलेली असून शेंगाप्रमाणे दिसतात, ती शेंगेप्रमाणे, आणि साधारणपणे 12 ते 14 दिवसांनी पंखविरहित पिल्लं त्याच्यामधून बाहेर पडतात. ओके, आता तो आपण ते पुढे पाहणारच आहोत. आणि मग 5 वेळा काठ टाकून ती प्रौढावस्थेत जातात. ओके, बघा आता ही साधारणपणे अंडीची मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. बघा अंडी कशी आहेत घातलेली, जमिनीमध्ये अंडी घातलेली दिसत आहेत. ओके, आणि ते अंडी अशा स्वरूपाची असतात आणि ही साधारणपणे मी मगाशी आत्ता दाखवलं तुम्हाला वरती की ती चिकट स्रावाने जोडलेली असून शेंगेप्रमाणे दिसतात.
बघा आता ही एखादी शेंग दिसते की नाही तुम्हाला, एखादी चवळीची शेंगच्या टाईपची तुम्हाला ती अंडी दिसतात. ओके, हे बघा इथे. ओके, म्हणजे ही झालं याचं. हे याचं प्रजनन कसं, आता प्रजनन म्हणजे जीवनक्रम. मी आता तुम्हाला अंडी घातली हे कळलं तुम्हाला. ओके, जीवनक्रम हा अर्ध रूपांतरण पद्धतीचा. आता अर्ध रूपांतरण पद्धत म्हणजे आमच्या याच्यामध्ये इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असं म्हटलं जातं. हे मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, तर याच्यामध्ये एकूण तीन जीवन अवस्था असतात. एक असतात अंडी, एक असतात उडणारी पिल्लं, आणि शेवटी पंख असलेले टोळ किंवा पूर्णावस्था. म्हणजे अंडी, अपूर्णावस्था आणि पूर्णावस्था. ओके, आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ती अंडी स्रावाने जोडलेली असतात, शेंगेप्रमाणे दिसतात, आणि 12 ते 14 दिवसांनी त्याच्यामधून पिल्लं बाहेर पडतात. म्हणजे एकूण अंडी, हे बघा इथं अंडी दिसत आहेत तुम्हाला, एग्जमधून बाहेर पडतात ते एकूण त्याच्या 5 स्टेजेस आहेत. ओके, त्याला 5 स्टेजेस म्हटलं जातं. हे 5 स्टेजेस म्हणजे पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, चौथी स्टेज आणि 5वी स्टेज, आणि त्याच्यापासून फायनली त्याचं प्रौढावस्था किंवा ॲडल्ट बाहेर पडतो. ओके, तर हे झालं याचे साधारणपणे. म्हणजे हे जीवनक्रम तुम्हाला कळला की याच्या जीवनामध्ये एकूण 3 अवस्था आहेत. एक तर अंडी अवस्था आहे, दुसरी अपूर्ण अवस्था आहे, त्या अपूर्ण अवस्थेत एकूण 5 स्टेजेस आहेत. ओके, आणि शेवटी त्याचं प्रौढावस्था होते. प्रौढामधून 2 प्रकारचे प्रौढ, एक तर मादी किंवा नर बाहेर पडतील. नर आणि मादीचं मिलन होईल, आणि मग नंतर काय होईल तर त्याच्यामध्ये मादी पुन्हा ओलसर माती शोधेल आणि तिथं जाऊन अंडी घालेल. ओके, साधारणपणे हे असं याचं प्रजनन किंवा याचं हे होत असतं. मी आता सांगितलं तुम्हाला, हे बघा हे परत तेच दाखवतं इथं. साधारणपणे 3 अवस्था मी सांगितलं. द फिमेल लोकस म्हणजे ते अंडी घातली जातात, त्याच्यामधून ती अपूर्ण अवस्था बाहेर पडते, आणि शेवटी फायनली त्याची सॉलिटरी फेज म्हणजे जे एक बाहेर पडतात, आणि त्याच्यामधून हे तयार होतं, टोळ तयार होतं. ओके, पिल्लं 5 वेळा काट टाकून 4 आठवड्यांनी प्रौढावस्थेत जातात. तर मी तुम्हाला सांगितलं, आत्ताच सांगितलं की 5 वेळा काट टाकून 4 आठवड्यांनी प्रौढावस्थेमध्ये जाण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये होत असते. ओके, म्हणजे हे एक महत्त्वाचं आहे की 5 अवस्था आहेत. आता 5 अवस्था कोणत्या आहेत? 1, 2, 3, 4, 5. प्रत्येक अवस्थेमधून कात टाकली जाते. कात जी अतिशय फाईन अशी कात असते, ज्याला मोल्टिंग म्हटलं जातं आमच्या भाषेमध्ये. आणि मोल्टिंगमधून तयार काय होतं तर प्रत्येक वेळेला एक मोल्टिंग होतं आणि एक कात टाकली जाते, आणि परत दुसऱ्या अवस्थेत जातं, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, आणि फायनली ॲडल्ट होतात ते. आता मी तुम्हाला 2 सांगितलं. एक तर टोळचे 2 प्रकार मी आत्ताच बोललो तुम्हाला. एक सॉलिटरी फेज आहे आणि दुसरी ग्रिगॅरियस फेज आहे. मित्रांनो, सॉलिटरी फेज ही एकटी असते, मी सांगितलं आत्ताच. आणि ग्रिगॅरियस फेज म्हणजे एक प्रकारचा त्यांचा स्वार्म तयार होतो. म्हणजे त्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात ते एकत्र येतात, आणि त्याच्यापासून ग्रिगॅरियस फेज तयार होते. असे 2 प्रकार याच्यामध्ये मोडलेले आहेत. ओके, एक सॉलिटरी फेज आणि एक ग्रिगॅरियस फेज. आता टोळ कशा प्रकारे त्रास देतात पिकांना? टोळ अंदाजे 12 ते 16 किलोमीटर इतक्या वेगाने उडतात. म्हणजे एका दिवसामध्ये 12 ते 16 किलोमीटर ते उडू शकतात. ओके, प्रति तासप्रमाणे, आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आता हे त्याच्या कक्षेत जे येईल ते सगळंच्या सगळं खाऊन टाकतात, काही शिल्लक ठेवत नाहीत बरं का मित्रांनो. म्हणजे ते वनस्पतींची हिरवी पानं असतील, फुलं असतील, बिया असेल, कोवळ्या फांद्या असतील, पालवी असेल, काहीही शिल्लक ठेवत नाही. त्याप्रमाणे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मित्रांनो, हे जेव्हा मी सांगत होतो त्यावेळेस मला माझ्या कॉलेजचा एक किस्सा आठवला. मी नेहमी मुलांना हे सांगत असतो, उदाहरण देत असतो की पॉलिफेगस पेस्ट म्हणजे कोणत्या पेस्ट. बरेच आपल्यापैकी जी लोकं आहेत ना, ती हॉटेलमध्ये जातात आणि जे मिळेल ते फस्त करतात. तशा प्रकारे हे टोळ असतं. ओके, मी नेहमी हे उदाहरण त्यांना एक गमतीशीर म्हणून देत असतो. टोळ कशा, मी आता बघा तुम्ही बघितलं तर टोळ हे असे दिसतं बघा. हे आता इथं कोबीचं पीक दिसतं, ते काही शिल्लक ठेवलेलं नाही त्यांनी. इथं खाली जरी बघलं ऑल राऊंड क्रॉप बघा, कॅलाट्रॉपिस दिसते, ते खाल्लेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर बाजरावरती जर तुम्ही नीटनेटकं पाहिलं तर बाजराच्या पिकावरती पूर्णपणे हे आलेले दिसते.
त्याच्यानंतर खाली मार्चिंग बँड. आता मार्चिंग बँड म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जातात. म्हणजे कधी आता जर उडता येत असेल तर उडत जातात, परंतु उडता येत नाही त्यांना, 5ही स्टेजमध्ये उडत नाहीत, परंतु त्या उड्या मारू शकतात. उड्या मारून इकडून तिकडे जात असतात आणि मार्च करत असतात. जसं ते 26 जानेवारी 15 ऑगस्टला मार्च असते, तशा प्रकारची मार्चिंग असतं यांचं. आणि एका ठिकाणाहून, एका शेतातून दुसऱ्या ठिकाणी शेतात ते जात असतात. आणि जेव्हा ते उडायला चालू होतात, स्वार्म ऑफ फ्लेजिंग, न्यू बॉर्न डेझर्ट लोकस असे उडतात ते चक्क. ओके, डेझर्ट लोक फ्रॉम ऑन फ्लाईट. टोळचा स्वार्म असा जातो, कसा, तर उडत जातो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. मध्ये जे काही त्यांना सापडतील पिकं ती सगळीच्या सगळी फस्त करतात. जे दिसेल तिथं उतरतायचं, जिथं पीक दिसेल तिथं, काही दिसेल तिथं उतरायचं, पूर्णपणे त्याचं नामशेष करायचं, काही शिल्लक ठेवायचं नाही आणि हे करायचं, ते पुढे जात असतात. ओके, आता कधी आपल्याला असा थवाच दिसतो, लाईक ए क्लाउड. आपल्याला क्लाउड म्हणजे असा ढगच दिसल्यासारखा होतो, की असाच्या सगळ्याच्या सगळा तो स्वार्म त्याचा तयार होतो. आता हे जे लोकस्ट असतात हे सेक्शुअली मॅच्युअर डेझर्ट लोक असतात, न्यूली इमर्ज आणि सेक्शुअली मॅच्युअर. मग काय होतं याच्यामध्ये, पुन्हा जेव्हा ते मेल आणि फिमेल तयार होतील त्याच्या पासून प्रजनन होत असतं. पण जी अपूर्ण अवस्था आहे, ह्या अपूर्ण अवस्था मात्र खादाड असतात, प्रचंड खायला सुरुवात करतात. आता ते कोणते आहेत ते बघूया आपण. ओके, साधारणपणे मी तुम्हाला इथं दाखवतो की हे बघा, इथे मला काय दाखवायचं आहे तुम्हाला, तर ही जी दुसरी अवस्था दिसते आणि तिसरी अवस्था दिसते, दे आर मोस्ट डेंजरस. सेकंड आणि थर्ड. सेकंड स्टेज निम्फ त्याला म्हटलं जातं, किंवा थर्ड स्टेप निम्फ म्हटलं जातं. ओके, हे अतिशय खादाड असतात, प्रचंड खातात, काही शिल्लक ठेवत नाहीत मित्रांनो, जे काही दिसेल ते खातात. ओके, तर अशा स्वरूपाचं हे स्वार्म तयार होतो आणि तो स्वार्म एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. मग मी तुम्हाला आत्ताच दाखवली काही वेळापूर्वी की आफ्रिकन देशांमध्ये हे स्वार्म तयार झालं आणि दरमजल करत दररोज साधारण 12 ते 16 किलोमीटरचा प्रवास करत ते आज मितीला भारतामध्ये, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्पेशली काही जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत. आणि आपल्या संपूर्ण प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. मित्रांनो, कालच मी एक व्हिडिओ करून पाठवला सामना पेपरच्या ऑनलाईनच्या याच्यासाठी. तिकडे म्हणजे जसं धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, वरती अकोला असेल, किंवा नागपूर असेल, गोंदिया असेल, म्हणजे जो मध्य प्रदेशला लागून जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा स्वार्म आलेला आहे आणि तो हे करतो, त्रास देतो. ओके, तर ही टोळधाड का होते, याची कारणं तरी काय आहेत हे आपण थोडक्यात आता पाहूया. ओके मित्रांनो, टोळधाड तयार व्हायची कारणं का तयार होतात ही टोळधाड? असं मी तुम्हाला सांगितलं, सॉलिटरी फेज म्हणजे एकटे दुकटे राहणारे असे एकदम अचानक कसे कल्पामध्ये जातात किंवा कल्पामध्ये तयार होतात. त्याची कारणं आहेत ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे वादळांचं प्रमाण. वादळ जेव्हा मोठ्या प्रमाणात होतात त्याच्यामध्ये ह्या वादळांमुळे जमीन मॉइस्ट स्वरूपात होते आणि त्याच्यामुळे यांना पोषक वातावरण तयार होतं अंडी घालायला. मी सांगितलं आत्ता अंडी कुठं घातली जातात मित्रांनो, तर अंडी घातली जातात ती म्हणजे जिथे ओलावाची जमीन आहे तिथे. आपल्याकडे आता ह्या स्थितीला जिथे जिथे पाणी आणि मॉइस्ट सॉईल आहे तिथे अंडी घातली जाऊ शकतात. पण ज्या ठिकाणी नुसतंच नांगरून पडले मार्च एप्रिलमध्ये तिथं हे अंडी घालणार नाहीत, कारण तिथे त्यांना माहिती आहे अंडी घातली तर उष्णतेने ती अंडी लगेच मरून जाते. हे सगळं त्यांना कळतं बरं का. हे जे कीटक आहेत ना, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही कोटी वर्षापूर्वी हे कीटक आपल्या ह्या भूतलावरती आले मानवाच्या आधी. त्याच्यामुळे देवाने किंवा ह्या नियंत्याने, ह्या ईश्वराने त्यांना काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या आपल्याला दिल्या नाहीत. म्हणून मी एक नेहमी गोष्ट सांगत असतो, हे कीटक आपल्याला सांगत असतात मित्रांनो
ते म्हणतात, आता ही कल्पना आहे बरं का, लक्षात ठेवा, म्हणजे हे जसंच्या तसं अर्थार्थ घेऊ नका, पण ही कल्पना आहे. ही कल्पना काय आहे, तर कल्पना अशी आहे की हे कीटक सांगतायत आपल्या सगळ्या मानवांना, म्हणजे मानव म्हणजे कोण, तर 7.8 बिलियन एवढी जनता, म्हणजे 778 कोटीच्या आसपास आपण ह्या भूतलावर सगळेजण आत्ता आहोत. ओके, तर यांना सांगत असतात, आता आपल्या काही पट यांची संख्या आहे, आपल्या काही पट यांची संख्या ह्या भूतलावरती आहे. तर ते सांगत असतात, तुम्ही जास्त शहाणपणा करायचा नाही, आम्ही तुमच्यापेक्षा खूप पूर्वी इथं आलेलो आहोत. याचाच अर्थ आम्ही तुमच्यापेक्षा खूप जास्त पावसाळे पाहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त बकबक न करता शांतपणे आम्हाला आमच्यासोबत राहायची व्यवस्था करा. आता हे का सांगतो आहे मी, तुम्ही आत्तापर्यंत एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत, एवढ्या सगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतील, वेगवेगळे प्रयोग असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स असतील, एवढं करूनही आपण त्यांना 100% मारू शकतो का, तर अजिबात नाही. आपण त्यांना पूर्णपणे नामशेष करू शकत नाहीत, कारण ते आपल्या आधी खूप आलेले आहेत म्हणून. ओके, तर ही झाली एक थोडीशी वेगळी सांगायचं कारण. व तर अशा प्रकारे हे काही वर्षामध्ये वाढलेलं वादळांचं प्रमाण हे ह्या टोळधाडीला कारणीभूत आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 2018मध्ये 3 वादळं आली होती, 19मध्ये 8 वादळं आली होती. ओके, वातावरण बदलाचे असे अनेक परिणाम आहेत जे आपल्याला पुढच्या काही काळामध्ये शक्यता आहे की ते येतील आणि आपल्याला ते भोगावे लागतील. जर एवढंसं थोडंसं म्हणजे 1 डिग्री किंवा 1.5 डिग्रीनं जर तापमान वाढलेलं आहे, तर एवढे सगळे परिणाम होत आहेत. आणि जर 3-4 डिग्रीने वाढलं तर त्याचा परिणाम आपल्या विचार करण्याच्या कल्पनेच्या बाहेर आहे, कारण ते आपण अनुमान पण करू शकत नाही. सध्या अशी परिस्थिती सध्या आलेली आहे, आपण ते अनुमान पण करू शकत नाही की काय होऊ शकेल. किंवा मी तर असं पण म्हणेल की ते कल्पना करण्यासाठी आपण इथंही मानवजात शिल्लक राहील की नाही, हा पण एक मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ओके, आता हे टोळधाड तर आलेलीच आहे, याची खबरदारी आणि उपाययोजना या संदर्भामध्ये आपण काही मार्गदर्शन घेऊया. काय काय खबरदारी आपण उपाययोजना करू शकतो. शेतकऱ्यांचे गट करा. ओके, आणि रात्री शेतात देखरेख करायला बघा आणि पाहणी करा. त्याचं कारण असं आहे की संध्याकाळच्या वेळेला हे कीटक जे आहेत किंवा ही टोळ आहेत, हे टोळ शेतामध्ये उतरतायला सुरुवात होते. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला असा गट करा आणि त्या गटाने काय करा, शेतामध्ये देखरेख करा किंवा पाहणी करा. ओके, दुसरा काय करू शकतात, संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान शेतामध्ये हे टोळ विश्रांतीसाठी उतरू शकतात. ओके, 17 म्हणजे त्या वेळेला तुम्हाला ती लक्षात ठेवलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. 7 वाजले म्हणून ही सिरियल लागली, ती सिरियल लागली, हा कार्यक्रम लागला टी व्हीला, याच्यापेक्षा ह्या टोळांच्या जी स्वार्म येणार आहे किंवा हे येणार आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. हे जर आलं आणि आपल्या जर याला पिकांना त्रास देऊ लागलं तर आपल्याला काहीच खायला शिल्लक उरणार नाही मित्रांनो. खबरदारी म्हणजे अजून एक काय करू शकता, तर अंडी घातलेल्या जागा शोधायच्या आणि त्याच्या भोवती चर खोदून पिल्लांना अटकव करायचा. तर काय होईल, मी सांगितलं की पिल्लांना उडता येत नाही, त्यांना पंख नाही, पण ते उड्या मात्र मारू शकतात. मग जर तुम्ही त्या भोवती चर खोदला, तुमच्या पिकांच्या भोवती किंवा तुमच्या जमिनीच्या भोवती जर चर खोदला तर काय होईल, त्या चरामध्ये सगळे उड्या मारायला जातील आणि त्याच्या याच्यामध्ये पडतील. त्या चरामध्ये पडले की सगळ्यांनी जायचं आणि त्यांना सामूहिकरित्या नष्ट करायचं. हे एक
अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी शेतकऱ्यांनी आत्ता करण्याची गरज आहे असं मला वाटतं. दुसरं एक, टोळधाड आपल्या परिसरात दिसलीच तर ढोल घ्या वाजवा, डबे घ्या वाजवा, पत्रे घ्या वाजवा, हलगी घ्या वाजवा किंवा सायरन वाजवा, ट्रॅक्टरचा आवाज करा. जो काही तुम्हाला शक्य होईल तो आवाज तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके, आता याला मी इतर काही गोष्टी याच्यावरती बोलत नाही. दुसरं एक करू शकता, शेतामध्ये जर आलेलं दिसलं तर मशाली पेटवा किंवा टायर जाळा. टायर जाळायचा अशा टायर जाळला तर धूर होईल त्याचा, आणि तो धूर अतिशय त्यांना त्रासदायक असतो आणि ते निघून जातात, लांब जातात, मरतात पण, कारण इतका जाळ तयार होतो त्याच्यामध्ये, ते उड्या मारून मरतात पण. दुसरं, आता जर स्थिती पिल्लांची संख्या जास्त असली, मित्रांनो पिल्लांची संख्या जर जास्त असली तर काय होईल, तर तुम्ही हे नीम ऑइल आहे, नीम ऑइल 2.5 लिटर प्रति 500 लिटर पाण्यात फवारणी करायची. म्हणजे 500 लिटर पाणी घ्या, त्याच्यात 2.5 लिटर नीम तेल ऑइल मिक्स करा आणि फवारणी करा. कधी करणार फवारणी? सकाळची फवारणी करून चालेल का? दुपारची चालेल का? नाही चालणार. संध्याकाळी 7 ते 9 त्या काळामध्ये तुम्ही फवारणी केली पाहिजे किंवा पहाटे फवारणी केली पाहिजे. ओके, हे आता दुसरं बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये जर घेतलं, म्हणजे ज्याला जैविक कीड नियंत्रण, तर काय होईल ते, तर मेटारहिझियम नावाचं मिळेल किंवा मायक्रोस्पोरोलियम नावाची बुरशी मिळते किंवा पॅरोनोमा लोकस्टी, पूर्वी नोसेमा लोकस्टी त्याला म्हणायचं. ही जैविक कीटकनाशकं बाजारात उपलब्ध आहेत. मेटारहिझियम ॲनोसप्लायशिया पावडर स्वरूपामध्ये आपल्याकडे शिल्लक आहे, मिळतं बाजारात. तर हे मेटारहिझियम असेल किंवा हे लोकस्टी असेल, पॅनोरामा लोकस्टी असेल किंवा मायक्रोस्पोरोलियम असेल, हे बाजारामध्ये जे काही उपलब्ध आहेत ते तुम्ही घ्या आणि त्या पिकांवरती संध्याकाळच्या वेळेला 7 वाजल्यापासून पुढं ज्यावेळेस ते शेतामध्ये उतरायला सुरुवात झालेली असेल त्यावेळेस ताबडतोब फवारा. ओके, आता पॅरोनोमा लोकस्टी जी आहे, मी तुम्हाला आत्ता बघायचं हे दाखवतो की अशा स्वरूपाचं ते पॅकेटमध्ये मिळतं. आणि जर तुम्ही ते पाण्यात मिसळून फवारलं तर काय होईल, घ्या बघा असं तयार होईल. ह्या लोकस्टवरती ती बुरशी चक्क अशा प्रकारचं एक प्रकारची ती त्याच्यावर वाढेल आणि हे सगळे टोळ नष्ट होते मित्रांनो. ओके, म्हणजे ही पॅनोरामा लोकस्टी, ते पूर्वीचं नाव नोसेमा लोकस्टी, ही एक प्रकारची बुरशीच आहे. ही बुरशीच काय करते, त्याच्या शरीरावरती वाढते आणि त्यांना चक्क स्वर्गात पाठवते किंवा यमदूत तिथे येतो आणि तिला घेऊन जातो, असं आपण म्हणूया, फार अगदी सोप्या भाषेत म्हटलं तरी. केमिकल कंट्रोल करायचं म्हटलं तर हे लॅम्बडा सायोलिथ्रिन नावाचं औषध बाजारामध्ये मिळतं. वेगवेगळ्या कंपन्यांचं बाजारात मिळतं. लॅम्बडा सायोलिथ्रिन 5% EC हे औषध बाजारात आहे. हे 400 मिली औषध घ्या, 600 लिटर पाण्यात फवारा, 600 लिटर पाण्यात मिक्स करा आणि पहाटे फवारायचे. हे 3 ते 7, म्हणजे जेव्हा रात्री ते 7 ते 9च्या दरम्यान हे टोळ शेतामध्ये येऊन बसलेले असतील तर त्यावेळेला तुम्हाला साधारणपणे हे रात्रभर ते लोकस्ट काय होतात, टोळ काय होतात, शेतामध्ये विश्रांती घेत असतात. त्यावेळेला सकाळचं पहाटच जायचं 3 वाजता आणि फवारायला चालू करायचं. ओके, आणि फवारल्यामुळे हे सगळेच्या सगळे नष्ट होते. किंवा डायफ्लुबेंझुरॉन 25 WP ही एक बाजारामध्ये मिळणारं कीटकनाशक आहे. हे 120 ग्रॅम किंवा मिली वेगवेगळ्या दोन्ही प्रकारात येतं. EC पण स्वरूपात येतं किंवा वेटेबल पावडर स्वरूपात पण येतं. दोन्ही प्रकारे वेटेबल पावडरच आहे. अशा हे म्हणजे पावडर स्वरूपात पण आहे. तर हे पावडर स्वरूपातलं तुम्ही काय करायचे, पाण्यामध्ये मिसळायचे 600 लिटर पाण्यात आणि पहाटे 3 वाजता 7च्या दरम्यान तुम्ही फवारणी करायची, कुठलं तरी एक. आता ही टोळधाड जर आलेली असेल तुमच्या भागात तर तुम्ही काय करू शकता, एक तर कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांना ताबडतोब कळवलं पाहिजे तुम्ही. ओके, हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्यांना ताबडतोब तुम्ही इन्फॉर्म करा आणि त्यांना सांगा. ओके, आता हे मात्र एक वेगळंच फॅन्टास्टिक प्रेझेंटेशन आहे. ह्या टोळ पकडून याच्यापासून विविध प्रकारच्या खाद्य डिशेस त्या केल्या जातात. ओके, खाद्य डिशेस
आता ते कसं केलं जातात आणि काय त्याच्यापाशी, आता हे जरा थोडंसं आउट ऑफ वे जाऊन मी सांगतो आहे. आत्तापर्यंत टोळ म्हणजे काय तुम्हाला समजलं, टोळाचं प्रजनन कसं होतं ते समजलं, टोळाचं प्रजनन कसं होतं ते समजलं, आणि त्या टोळांचा बंदोबस्त कसा करावा हे समजलं. पण हे जे टोळ आहेत, हे टोळ याच्यापासून पकडून विविध प्रकारच्या खाद्य डिशेस कशा बनवतात आणि त्याचं हे आहे. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की मग आता एक शेवटी मी तुम्हाला फायनल दाखवणारच आहे. हे बिअर ग्रिल्स सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. हे पकडून काय खात आहेत, तोच लोकस्टच खात आहेत. हे खायला खूप टेस्टी असतात असं म्हटलं जातं. ओके, असं ते त्याच्यापासून वेगवेगळे खाद्य डिशेस तयार केले जातात आणि त्या खाद्य डिशेस मी तुम्हाला थोड्याशा दाखवू शकतो. बघा, आता हे एक प्रकारचं लोकस्ट, आता काय याला नाव द्यायचं मला माहीत नाही, जे काय नाव हे जर आमचे एक मित्रांना मी मगाशी फोन केला होता, जे विविध प्रकारच्या खाद्य डिशेस फेसबुकवर कायम टाकत असतात, तर ते त्यांना मी फोन केला, सांगितलं होतं तुम्ही हे प्रेझेंटेशन पहा आणि ह्या आमच्या खाद्य डिशेस पहा वेगवेगळ्या टोळांच्या. तर हे आता याला काय म्हणूया आपण, लोकसचं चटणी म्हणूया किंवा काय त्याचं कालवण म्हणूया, काय जे असेल ते. हे एक प्रकारचं बघा. ओके, ही एक प्रकारची खाद्य डिश आहे. आता हे पकडलं जातं आणि यांना स्वच्छ धुतलं जातं पहिल्यांदा. याची तंगडी जी असतात ही वेगवेगळी, पाय जे असतात काढले जातात आणि त्या पायांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या सूप म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कालवण म्हणा, आपण आपल्या भाषेत बोलायचं तर, किंवा भाजी म्हणा, काय जे म्हणायचे ते केल्या जातात. ओके, अशा प्रकारे ह्या टोळाच्या वेगवेगळ्या डिश आपण करू शकतो. ओके, हे तुम्ही कुठेतरी पाहिलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी. हे अशा प्रकारचे बर्नीमध्ये घातले आपले ते सुद्धा मिळतात बाजारात. हे चक्क पावा स्वरूपात एखादं वडापावच्या टाईपचं एखादं डिश म्हटलं तरी चालेल. ओके, जसं दोन पावामध्ये आपण दोन्ही बाजूला हे करून त्याच्यामध्ये हे टाकतो. आता हे जे आहे लोकस्ट फॉर फूड, हे पण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे पकडून ते केले जातात. आता ही संस्कृती आपली नाही आहे, कारण आपल्याला हे जरा वेगळं दिसेल, परंतु पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये हे मात्र दिलेलं आहे, हे मात्र वापरलं जातं. आता हा आफ्रिकेमधला येमेन देशातला एक बाजार आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे हे ग्रस्त विकत आहेत, म्हणजे दुकानदार विकत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय इन्सेक्ट इथे दिसत आहेत आपल्याला. मी सांगितलं बिअर ग्रिल्स. हे बिअर ग्रिल्सचं तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे, ते आपण यांचं वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो यांना. नॅशनल जिओग्राफिकवर कुठल्या जात असतात आणि काय काय खात असतात याच्या संदर्भात मी न बोललेलंच बरं, सगळ्यांनाच ही माहिती आहे. आता हे टोळधाड तयार व्हायची कारणं मी मगाशी सांगत होतो. काय काय कारणं आहेत तर बुश फायर, ऑस्ट्रेलियामध्ये लागणारी बुश फायर, त्याच्यानंतर वेळी अवेळीची ही होणारी वादळे, ओके, किंवा अकाली पाऊस किंवा बेभरवशाचा मान्सून, साथी आणि रोगराई, नंतर भूकंप, नंतर सागरी अतिक्रमण. ओके, ही सगळी कारणं आहेत. ह्या कारणांमुळे हे तयार होतात, ही टोळधाड तयार होत असतात. ओके, त्याच्यानंतर मी सांगितलं, परत एकदा मी रिपीट करतो, टोळधाड तयार व्हायची मुख्य कारणं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या बुश फायर. ऑस्ट्रेलिया एक उदाहरण दिलं, पण बऱ्याच देशांमध्ये असे बुश फायर होत असतात. वेळी अवेळीची वादळं, वेगवेगळ्या खूप वेळा वादळं येतात. पाहता आत्ताच एक आम्फेन वादळ आपल्या पश्चिम बंगाल, ओरिसा या भागाला येऊन धडकलं होतं. अकाली पाऊस, त्याच्यामुळं खूप ठिकाणी वेगवेगळा अकाली पाऊस पडला. बेभरवशाचा मान्सून, म्हणजे पूर्वी 7 जून म्हटलं की ते मृग नक्षत्र लागलं की तो पाऊस यायचा. आता तसं होतं का? नाही होत. 7 जून कुठे, पार अगदी 7 जुलै आलं तरी काही कधी पाऊस पडतो. साथी आणि रोगराई, आता साथीचं सध्या तर मोठं संकट आपल्यावरती आलेलंच आहे, आणि रोगराई म्हणजे कोविड-19 सारखा आजार आहे. भूकंप
चालूच आहेत. महाराष्ट्रामध्ये पालघरला कधी भूकंपाचा धक्का बसतो, तर कधी पाटणसारख्या ठिकाणी भूकंपाचा धक्का बसतो, किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसतात. आता हे झालं महाराष्ट्रात विचार केला तर. आपल्या उत्तर प्रदेशमध्ये किंवा त्या भागामध्ये दिल्लीला वगैरे त्या परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. किंवा देशांमध्ये विचार केला तर इंडोनेशिया असेल, किंवा ते फिलिपाईन्स आहे, किंवा अजून वेगवेगळे तत्सम देश आहेत, तिकडे सारखे भूकंपाचे धक्के बसत असतात. ओके. नंतर सागरी अतिक्रमण. हे सागरी अतिक्रमण म्हणजे आपण सागराला चक्क हा माझाच भाग आहे असं आपण समजतो आणि सागरी अतिक्रमण करतो. आपण सागरावरती अतिक्रमण करतो आणि मग कुठे काय कर वेगवेगळे देश सागरी अतिक्रमण करत असतात आणि ते हे करत असतात. ओके. तर हे पण आता महत्त्वाचं आहे. काय काय होऊ शकतो. एक, असे अनेक परिणाम दिसत असूनही अनेक देश जागतिक तापमान वाढ स्वीकारायला तयार होत नाही. सगळेजण म्हणतात माझंच खरं. ओके. अमेरिका म्हणते माझं खरं, चीन म्हणतो माझंच खरं, आणि कुणीही तापमान वाढ स्वीकारायला तयार होत नाहीत. आणि उलट याच्या विरुद्ध जंगलतोड, विनाशकारी प्रकल्प यांना स्थान दिलं जातं. मित्रांनो, 2018 साली 2019मध्ये गेल्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठे पेच आपण अनुभवले. उदाहरणार्थ सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, किंवा अजून तत्सम सारे जिल्हे, नंतर खाली कर्नाटक असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण काय अनुभवलेलं आहे त्याच्याबद्दल मी आता परत भाष्य करणार नाही. त्याच्या आधी आपण केरळमध्ये हे झालं. केरळमध्ये 2018 साली पावसामध्ये केरळमध्ये काय दयनीय अवस्था झाली होती सगळ्यांना माहिती आहे. साधारणपणे जे काही 13 जिल्हे जितके बाधित झाले होते, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये त्रास झाला होता. हे सगळं आपण विनाशकारी प्रकल्प, जंगलतोड याच्यामुळे होत आहे. आणि मित्रांनो, हे जर वेळीच आपण जागं होऊन थांबवलं नाही तर मी हे स्टेटमेंट मात्र मी वाचून दाखवत नाही, हे तुम्हीच वाचा. वेळीच आपण हे जर जागं होऊन थांबवलं नाही तर काय होईल हे तुम्हीच वाचा. मी हे भाष्य करणार नाही, कारण ह्या भाष्यामध्ये जेव्हा मी असं भाष्य करतो त्यावेळेला मी पहिल्यांदा मला स्वतःला गृहीत धरलेलं असतं. ओके. तर मित्रांनो, हे सगळं असं विचित्र असं ह्या कीटकांचं विश्व आहे. आणि ह्या टोळधाडीचं किंवा टोळ आणि टोळधाड ह्या विषयावरती आपण जवळपास गेली 50 मिनटं मी भाष्य करतो आहे. तर तुम्हाला आता जर काही या संदर्भामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता चॅटबॉक्समध्ये. आणि तुम्ही माझं हे सगळं ह्या कीटकांबद्दलचं प्रेझेंटेशन, टोळधाडीच्या बद्दलचं प्रेझेंटेशन ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो. आणि तेजस नरुष्के पाटील यांनाही धन्यवाद की त्यांनी मला बोलायची संधी दिली. धन्यवाद.